तेवढं पण एकदा स्पष्टपणे येऊन द्या. लक्षात आलं का? आज बीजेपीच्याच काही माझ्या मित्रांनी सांगितलं का तावडे साहेब माझे मित्र आहेत, क्षितिज ठाकूर त्यांना काका बोलतो, क्षितिज ठाकूर त्यांना काका बोलतो का हे पैसे वाटप. आता तावडे साहेब, राजन नाईक बोलले का कोणीही मोठा नेता आला नव्हता. पण तुम्ही थोडक्यात सांगायला पाहिजे होतं, तुम्ही का सर्वे मध्ये ही सीट 0 आहे आपली, त्याच्यामुळे नेते कोण आले नाही. दोस्तों नमस्कार, इस समय हम मौजूद है नालासोपारा विरार की विवांता होटल में. काफ़ी बड़ा राड़ा हुआ है और वो राड़ा इसलिए हुआ है कि ऐसा आरोप लगाया जा रहा है कल होने वाले चुनाव को लेकर, चुनाव प्रभावित करने के लिए यहाँ बड़े स्तर पर बड़े पैमाने पर पैसा बांटा जा रहा था. ऐसा आरोप लगाया जा रहा है. यह पैसा किसका है, क्या है, इसकी पूरी छानबीन फिलहाल प्रशासन कर रहा है. लेकिन आरोप ये लगाया जा रहा है कि भारतीय जनता पार्टी से जुड़े लोग यहाँ पैसा बांट रहे थे और उनको बहुजन विकास आघाड़ी के लोगों ने उनको रंगे हाथ पकड़ा है. अभी फिलहाल आप यह माहौल देख सकते हो, यहाँ काफ़ी संख्या में लोग जमा है, पुलिस का बंदोबस्त है और कहीं ना कहीं इतने बड़े चुनाव में, महाराष्ट्र का विधानसभा चुनाव में, चुनाव को प्रभावित करने का एक बहुत बड़ा हथकंडा कहा जा सकता है. तो कहीं ना कहीं आज की इस घटना के बाद अब सवाल ये उठता है कि चुनाव आयोग किस तरह से सख्त एक्शन लेगा. तो बीते चुनाव 2019 में भी रात के समय में चुनाव के एन वक्त पर रविंद्र फाटक जो कि एमएलसी थे, उनको पैसा, उनके पास उनकी गाड़ी में पैसा बरामद किया गया था और यही घटना की पुनरावृत्ति इस बार हो रही है. हालांकि पिछली बार का वो मामला क्या हुआ नहीं हुआ अभी तक वो सस्पेंस बना है. आज ये मामला काफ़ी तूल पकड़ चुका है और आज जब चुनाव में 24 घंटे भी बाकी है, जब इतने टाइम बाकी है, उसके बावजूद इस तरह से पैसा पकड़ा जाना कहीं ना कहीं बहुत बड़ा ये एक प्रश्न चिन्ह लगाता है हमारे देश के चुनाव में. जो विपक्ष आरोप लगाता है कि जिस तरह से सत्ता पक्ष पैसों के दम पे चुनाव को निकालने की कोशिश करता है, तो ये सीधा सीधा एक नमूना यहाँ दिखाई दे रहा है. हम इस पूरे मामले पर बड़े हैं. फिलहाल अभी के लिए इतना ही. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. नालासोपारा विधानसभेमध्ये जे गेले 2 तास चाललंय त्यातला अप्पा, इंद्र ठाकूर, क्षितिज, राजन, मी माननीय जनता मतदाराला आपलं म्हणणं सांगून तुम्ही 4-5 प्रश्न विचारा आणि मग जनता त्यातला जो निर्णय घ्यायचा तो घेईल असं आम्ही सगळ्यांनी ठरवलं आणि पत्रकारांच्या समोर आलो. राजन बोलेल, राजन ठीक आहे. अब आप लोग शोर मत करो. राजन बोला. माझा सगळ्यांना नमस्कार. 2 दिवसापूर्वी तावडे साहेबांशी माझं बोलणं झालं की या नालासोपारा विधानसभेमध्ये एकही राज्याचा नेता किंवा राष्ट्रीय नेत्यांचा प्रवास झाला नाही, म्हणून आपण एक 10 मिनिटासाठी आम्हाला वेळ द्यावा, कार्यकर्त्याशी संवाद साधावा, ह्यासाठी तावडे साहेबांना मी आग्रह केला. त्यामुळे तावडे साहेब झाले, त्यांनी कार्यकर्त्याशी संवाद साधला की कुठल्याही प्रकारे काही करू नका, मतदाराशी संपर्क करा, मतदारांना आग्रह करा. मतदानाचा टक्का वाढला पाहिजे. लोकसभेमध्ये हा टक्का जवळजवळ 52% होता, तर आता मतदार कसं वाढेल ह्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. कार्यकर्त्याला असं आवाहन करण्यासाठी तावडे साहेब आले होते. शिक्षित बोलू नका. तुम्ही गेले काही दिवस सुपाऱ्यामध्ये परिवर्तन वगैरे वगैरे ऐकतायत. मला बोलून द्या ना. परिवर्तन वगैरे बोलतायत. खरं तर तावडे साहेब हा तालुक्याचं 2009 पर्यंत माननीय विष्णुजी सावरा जे कॅबिनेट मंत्री आणि पालकमंत्री होते. म्हणजे सोपारा प्लॅटफॉर्म असेल, एसटी डेपो वेस्टचा असेल, हा वाडा मतदारसंघात होता.
आणि त्याचं प्रतिनिधित्व सावरासाहेब खासदार वनगासाहेब करत होते. वसई तालुक्याचं 20 पर्यंत 9 पर्यंत रामभाऊ नाईक जे कॅबिनेट मंत्री रेल्वे पेट्रोलियम वगैरे होते ते करतायत. ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युएन्सी, शिक्षक मतदारसंघ आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या 19 वेळा इलेक्शन झाल्या. तिकडे भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाचेच 19 वेळा आमदार होते. एवढं असताना काही डेव्हलपमेंट झाली नाही असा आरोप केला. म्हणजे स्वतःच्याच हे आताचे जे खासदार आहेत ते स्वतःच्या वडिलांवर आरोप करतात. 30 वर्षात काही झालं नाही डेव्हलपमेंट. इतका तेवढं पण एका स्पष्टपणे येऊन द्या. लक्षात आलं का? आज बीजेपीच्याच काही माझ्या मित्रांनी सांगितलं का तावडे साहेब माझे मित्र आहेत, क्षितिज ठाकूर त्यांना काका बोलतो, क्षितिज ठाकूर त्यांना काका बोलतो का हे पैसे वाटप. आता तावडे साहेब राजन नाईक बोलले का कोणीही मोठा नेता आला नव्हता. पण तुम्ही थोडक्यात सांगायला पाहिजे होतं. तुम्ही का सर्वे मध्ये ही सीट 0 आहे आपली, त्याच्यामुळे नेते कोण आले नाही. तर तुम्हाला बोलून वेळ खर्च करायचा, पैसे खर्च करायचे. आज तुम्ही सांगतात त्या बॅगा वगैरे दाखवायच्या नाही, डायऱ्या सगळे डायऱ्यावर 300 के 400 के म्हणजे 1000. निवडणूक आयोगाने किती पैसे पकडले या हॉटेलमध्ये. त्याचा म्हणून एकाच रूम मध्ये 10 लाख रुपये अजून खर्च चालू आहे. पैसे कुणाचे. आता एवढं तर सांगू नका का ते पण इथे असं असेल तर ते मी घेऊन जातो. मला उपयोगी पडतील कुठे काम करण्याकरता. बरोबर आहे. बोला. एक मिनिट. आज तर रामाचं नाव घेऊन तुम्ही पैसे वाटप करतात हेच तुम्ही मान करतात. काय बोलायचं कुठे बोलायचं याचं भान ठेवा. सगळे आपल्याकडे आहेत. कोणी डिक्लेअर करू का? ऐकाय डिक्लेअर करू का? सगळे आपले डिक्लेअर करू का? वगैरे करायचे का आपण? मला असं वाटतं की बोला ना. पण भाजपच्या लोकांनी असं भाई ठाकूरांनी हितेंद्र ठाकूरांनी सांगितलं हे आपले डिक्लेअर करायचे का आपण? विचारतोय मी. विचारतोय बोला. हे आरोप झाले पैसे 10 लाख कुठे? 10 लाख मला एवढंच सांगायचं आहे की जसं राजन नाईक यांनी सांगितलं निवडणुकीच्या दिवशी या निवडणूक आचारसंहितेच्या विषयातल्या त्या दिवशी वोटिंग मशीन वगैरे याबाबतची माहिती मी दिली. म्हणजे आम्ही कुठेही इलेक्शन निवडणूक आयोग याचे बंद नाही. त्यामुळे वास्तव आम्ही सांगितलंय. जितेंद्र अप्पाने आणि यांनी पण आपलं आहे हे सांगितलंय. हमारे चैनल सैफ न्यूज़ लाइव पर अपने व्यापार और सेवा से संबंधित विज्ञापन प्रसारण हेतु दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क करें।